बातमी प्रकाशित होताच कृषी विभाग शेतकऱ्याच्या बांधावर पंचनामा करून अहवाल वरिष्ठाकडे सादर. टरबूजाची बोगस रोपं देऊन शेतकऱ्यांची फसवणूक प्रकरण. मंगरुळपीर तालुक्यातील मंगळसा येथील प्रकार. बाहुबली कंपनीचे टरबूजाचं रोप सांगून बोगस टरबूज रोपं शेतकऱ्यांच्या माथी मारल्यामुळे मंगळसा येथील शेतकरी अतुल जनार्दन ठाकरे यांची मोठी फसवणूक झाली. या संदर्भात महाराष्ट्र दणका वृत्तवाहिनीला वृत्त प्रकाशित करताच मंगरुळपीर कृषी विभागानं प्रकरणाचं गांभीर्य ओळखून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन टरबूज पिकाचा पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर केला व शेतकऱ्याला दिलासा देत न्याय मिळेल असा विश्वासही दिला. अतुल ठाकरे या शेतकऱ्याचं खरीप हंगामात त्यांचं मोठं नुकसान झाले होते, त्यामुळे त्यांनी रब्बी हंगामात त्याची भरपाई काढण्यासाठी कलिंगड पिकाची लागवड केली होती. कलिंगड पीक ऐन रमजान महिन्यात काढणीसाठी आले होते, त्यामुळे त्यांना 2 एकर क्षेत्रातून 10 लाखाचं उत्पन्न मिळण्याची आशा होती. पण द्वारवा येथील रामनाथ रोपवाटिकेवाल्यांनी बाहुबली जातीचा टरबूज रोप सांगून 2.5 रुपये रोप या दराप्रमाणे 16,000 टरबूज रोप याप्रमाणे अतुल ठाकरे यांना दिले. यासाठी 5,000 रुपये फोनपेद्वारे ॲडव्हान्स रक्कम देऊन नंतर 31,500 रुपये नगदी दिले आणि चक्क हिरवे दिसणारे टरबूज काही दिवसातच पूर्णतः पिवळे पडले. अखेर वैतागून शेतकऱ्यांनी रोपवाटिकेवाल्याला जाब विचारला, पण तिथंही उडवाउडवीची उत्तरं मिळाली. टरबूजाची बोगस रोपं देऊन शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचं वृत्त कळताच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पीडित शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत पंचनामा केला आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.